खेडेगावातील तरुणाकडे आलेल्या 6 तरुणी जमीन विकली आणि हा काय प्रकार? गावातील लोकांच्या पायाखालची माती सरकली. तरुणाने असं काही केलेलं की पोलीसही हादरले. त्याला का अटक झाली जाणून हादराल. तरुणींना ही जागीच उचलण्यात आलं. नेमकं काय सुरू होतं त्या तरुणाच्या घरी आणि का अचानक सायरनचा आवाज घुमला? गाव शांत होतं, पण त्या एका रात्रीने सगळंच बदलून टाकलं. गावात काही दिवसांपासून कुजबूज सुरू होती. एक तरुण अचानक श्रीमंत झाल्यासारखा वागत होता. नुकतीच त्याने आपल्या कुटुंबाची जुनी जमीन विकली होती. गावकऱ्यांना वाटलं शेतात काही व्यवसाय करणार असेल, पण त्या पैशांचा नेमका उपयोग कशासाठी होत होता याची कुणालाही कल्पना नव्हती. दिवसाढवळ्या साधा वागणारा तो तरुण रात्री मात्र गायब होत असल्याच्या काहींच्या लक्षात आलं होतं. एके दिवशी गावात बातमी पसरली. बाहेरगावून काही 6 तरुणी एका गाडीतून उतरल्या. त्या तरुणाकडे आल्या. गावातील काही जणांनी ते दृश्य पाहिलं, पण सुरुवातीला कोणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. शहरातले मित्र असतील असं म्हणून लोकांनी विषय मिटवला. पण त्या रात्री उशिरा त्या भागातून मोठ्या आवाजात संगीत ऐकू येऊ लागलं. लाईट्स, गाड्यांची ये-जा, अनोळखी चेहरे. वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं. गावातील काही तरुणांनी दुरून पाहिलं, पण आत काय सुरू आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. त्या ठिकाणी सुरक्षा इतकी कडक होती की बाहेरच्यांना आत जाण्याची परवानगी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात चर्चा रंगली. काल काय होतं तिथं? रात्रभर गोंधळ होता. गाड्या पाहिल्या का? अशा प्रश्नांनी वातावरण तापलं. काहींनी सांगितलं की हे प्रकार मागील महिनाभरापासून सुरू आहेत, मात्र यामागे नेमकं कोण आहे याचा उलगडा होत नव्हता. दरम्यान कुणीतरी गुप्तपणे माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवली. त्या ठिकाणी बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची खबर मिळाली. माहिती मिळताच एक विशेष पथक तयार करण्यात आलं, पण कारवाई अगदी शांतपणे करायचं ठरलं, कारण आत काय सुरू आहे याचा ठोस पुरावा आवश्यक होता. त्या रात्री पुन्हा एकदा गाड्या त्या जागी जमा होऊ लागल्या. वेगवेगळ्या भागातून आलेले युवक युवती आत प्रवेश करत होते. संगीताचा आवाज वाढत होता. बाहेरून सगळं एक साधं खाजगी सेलिब्रेशन वाटत होतं, पण आतलं चित्र वेगळंच असल्याची शंका आधीच निर्माण झाली होती. मध्यरात्रीचा ठोका लागताच अचानक काही वाहनं त्या भागात शिरली. सुरुवातीला कुणाला काही कळलं नाही, पण काही क्षणातच दरवाजावर जोरात ठोके पडले. आत सुरू असलेला गोंधळ थांबला. लाईट्स अचानक बंद करण्याचा प्रयत्न झाला. काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजे आधीच घेरले गेले होते. आत घुसताच अधिकाऱ्यांनी जे दृश्य पाहिलं ते धक्कादायक होतं. मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी एका बंदिस्त जागेत होते. मोठ्या आवाजात संगीत, मद्याच्या बाटल्या, संशयास्पद वस्तू, सगळं काही समोर आलं. त्या ठिकाणी केवळ 6 नव्हते, तर अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते. काही जण वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते. अनेकांच्या हातात महागडे फोन, काहींच्या जवळ मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली. सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं. कुणी घाबरलेलं, कुणी चेहरा झाकून बसलेलं. काहींनी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण सगळे संपर्क तात्काळ थांबवण्यात आले. त्या 6 तरुणींनाही जागीच उचलण्यात आलं. नेमकं कोण कोणाला ओळखतं याचा तपास सुरू झाला. गावातील लोक सकाळी उठले तेव्हा बातमी वाऱ्यासारखी पसरली. काल रात्री छापा पडला, अनेक जण पकडले गेले, आपला गावचा तरुण सुद्धा त्यात होता, अशी चर्चा प्रत्येक चहाच्या टपरीवर रंगू लागली. लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. जमीन विकून आलेला पैसा कुठे गेला याचं उत्तर आता समोर येऊ लागलं. त्या पैशातूनच भाड्याने घेतलेली आलिशान जागा, महागडी साऊंड सिस्टीम, येण्या-जाण्याची व्यवस्था, सगळं नियोजनबद्ध होतं. काही महिन्यांपासून गुप्तपणे या पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याची माहिती उघड झाली. तपासात हेही स्पष्ट झालं की काही आयोजक वेगवेगळ्या भागातून लोकांना बोलावत होते. सोशल मीडियावर गुप्त गटांद्वारे निमंत्रण पाठवलं जात होतं. प्रवासासाठी ठराविक रक्कम आकारली जात होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्या तरुणाची भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आलं. त्यानेच आर्थिक व्यवहार सांभाळले, जागेची सोय केली आणि संपर्क जुळवले. गावातील साधा मुलगा म्हणून ओळख असलेला हा तरुण प्रत्यक्षात या सगळ्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरला. संबंधित जागेच्या मालकाविरुद्धही चौकशी सुरू झाली. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कार्यक्रमांना आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला. त्या परिसरात यापूर्वीही संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती मिळाली. ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जप्त साहित्याचा तपास सुरू झाला. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊ लागला. गावात मात्र वेगळंच चित्र होतं. कुटुंबियांना धक्का बसला होता. आमचा मुलगा असं काही करेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. समाजात प्रतिष्ठा असलेलं कुटुंब एका रात्रीत चर्चेचा विषय बनलं. अखेर अधिकृत माहिती समोर आली. त्या रात्री सुरू असलेली ती तथाकथित खाजगी पार्टी प्रत्यक्षात बेकायदेशीर रेव्ह पार्टी होती. जमीन विकून आलेल्या पैशातूनच हा संपूर्ण कार्यक्रम उभारण्यात आला होता आणि म्हणूनच त्या तरुणाला अटक झाली. बाकी सर्वांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली. एका रात्रीने गावाची शांतता भंग केली आणि एक मोठं रहस्य उघड झालं.